हॅलो फ्रेंड्स, सुप्रिया किचन टीव्हीमध्ये स्वागत आहे। चला आजची रेसिपी पाहूया। खूप टेस्टी आणि यमी रेसिपी आहे। तर याला काय काय लागतं आणि याला कसं बनायचं ते पण पाहूया। पहिला तर मी इथे बिस्किट घेतलेला आहे 2 प्रकारचे। तुम्ही कुठलेही बिस्किट यूज करू शकता मुलांच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जे आवडेल ते बिस्किट घेऊ शकता, पण 2 प्रकारचे घ्यायचे आहे। तर मी इथे पार्लेजी आणि ओरिओ बिस्किट घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये घालून मी इथे ग्राइंड करून घेतलेला आहे। याचा एक छान असं पावडर तयार केलेला आहे। तर मी इथे मापून घेणार आहे पावडरला। तर 1 कप एवढं पावडर झालेला आहे, म्हणजे जे आपण घरात वाटी वापरतो ना त्या वाटीने घेतलेला आहे मी। आणि ओरिओचं पण तेवढंच झालेलं पाहिजे, दोन्ही सेम मापा तुम्हाला माप करावा लागेल। तर ह्याला आपण छान असं ग्राइंड करून घेऊया। जसं आपण पार्लेजी करून घेतलेलं आहे। 3 पॅकेट घातल्यानंतर ह्याला मी पावडर बनवून आणते। तर हे बी पावडर रेडी झालेलं आहे। तर दोन्ही मी एक एक बाउलमध्ये काढून घेते आहे। तुम्ही बघू शकता हे पण एक छान बाउल एवढं 1 वाटी एवढं झालेलं आहे पावडर। आपलं ओरिओचं पण परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे तुम्हाला। आणि इथं आमचा एक छोटासा मुलगा पण येत आहे, माझ्या जाऊचा मुलगा आहे। तो काय बनवत आहे सारखं विचारत आहे मला तो। त्यानंतर मी इथे 1/2 टीस्पून एवढं बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून एवढं बेकिंग सोडा घातलेला आहे। दोन्हीमध्ये सेम घालायचं आहे आपल्याला, कमी जास्त नाही घालायचं, तर सेम घालायचं आहे। दोन्ही छानपैकी असं मिक्स करून घेऊया आणि थोडंसं पाणी घालून आपण याचं एक छान असं बॅटर तयार करून घेऊया। पाणी आण म्हणताना तो एक प्लास्टिक ग्लासमध्ये पाणी आणून द्यायला आहे मला। तर तो बघत आहे काय बनवत आहे आणि त्याला खायला पण पाहिजे बिस्किट, त्यामुळे तो असं फिरत आहे माझ्या मागं केक बनवतोपर्यंत। तर मी थोडंसं पाणी घालत आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे ओरिओचं। आता आपण पार्लेजीचं पण अशाच प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला, थोडंसं पाणी घालायचं आहे। आणि याच्यामध्ये कुठलाही तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही तर इनो बी घालू शकता, जर तुमच्यापाशी बेकिंग पावडर नसेल तर। खाण्याचा सोडा फक्त घालून तुम्ही थोडंसं इनो पण यूज करू शकता। तर हे बी बॅटर आपलं रेडी होत आहे, तुम्ही पाहू शकता। छान असं आपल्याला दोन्ही बॅटर रेडी झालेलं आहे। तुम्ही एकही बिस्किटचं तुम्ही यूज करू शकता। आज आपण इथे मार्बल केक बनवणार आहोत, तर मी इथे 2 प्रकार बिस्किट घेतलेला आहे। तर मी तोपर्यंत तवा आपल्याला फ्री हीट व्हायला सोडते। आज आपण तव्यावरच बनवणार आहोत। तर लाईट गेल्यामुळे मी ते बाहेर आणलेलं आहे केक बनवण्यासाठी। तर मी इथे एक पाइपिंग बॅग घेतलेला आहे, ते पाइपिंग बॅगमध्ये आपण बॅटर घालूया। दोन्ही बॅगमध्ये घालायचं आहे आपल्याला, दोन्ही केकचं बॅटर आपल्याला बघू शकता। तो जाईस ना पूर्ण केक होईपर्यंत तो माझ्यापाशीच थांबलेला आहे। तुम्ही बघू शकता सारखं जास्त व्हिडिओमध्ये पण येत आहे तो, कसं बनवायला लागल्या कसं नाही म्हणून। आता केक टिन पण रेडी केलेला आहे मी ऑलरेडी। इथं बटर पेपर लावलेला आहे। तुम्ही बटर पेपर नसेल तर तुम्ही इथं तेल लावून थोडंसं गव्हाचं पीठ पण घालू शकता वरून। त्यानंतर मी इथे ओरिओचं बॅटर घातलेलं आहे खाली, त्यानंतर वर आपण पार्लेजी बिस्किटचं बॅटर घालूया। तुम्हाला जसं डिझाइन पाहिजे तसं तुम्ही इथं बनवू शकता। खूप छान आणि टेस्टी पण लागते बिस्किटचं केक, आणि दिसायला पण खूप सुंदर आणि छान दिसतं। थोडंसं पण हलकंसं टॅप करून घेऊया। तर मी अशा प्रकारे डिझाइन करत आहे, तुम्ही बघू शकता किती छान आणि डिझाइन रेडी झालेलं आहे। तर चला आपल्याला बेक व्हायला ठेवूया। तर आपल्याला तवा पण छान असं गरम झालेला आहे। त्यानंतर मी केक टिन ठेवून याच्यावर एक भांडं आपल्याला उलटं करून ठेवायचं आहे पातीला। तर केक आपला बेक झालेला आहे। मी इथे अर्धा तास केकला एकदम लो टू मीडियम फ्लेममध्ये ठेवून अर्धा तास बेक केलेला आहे। छान असं केक बेक झालेला आहे आणि थोडंसं गरम आहे। मी लवकरच ओपनिंग करत आहे याचा डिमोल्ड करायला, कारण तुम्ही बघू शकता मोठा मुलगा पण आलेला आहे शाळेवरून, त्याला पण राईस ना केक खायचा आहे दोघांना पण। तुम्ही बघू शकता कसं डान्स वगैरे करायला लागलाय तो। आता गरमागरम आपला केक पण रेडी झालेला आहे। थंड व्हायला त्यांनी सोडीस ना, त्यामुळे मी ते तसंच डिमोल्ड केलेलं आहे। आता मी ते कट करून पण दाखवते। छान असं स्पॉन्जी आणि टेस्टी केक आपल्याला रेडी झालेला आहे। व्हिडिओ छान वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करा, कारण अशाच मजेदार आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला मिळतील। तर तुम्ही बघू शकता दोघं पण कसं खायला लागलेत। तर चला अशाच प्रकारे पुढच्या व्हिडिओमध्ये मिळते, तोपर्यंत नमस्कार।